नागरिक या सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत टाकतो आणि माऊलीने या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याबद्दल परवानगी या ठिकाणी दिलेली आहे, तरी मी आपलं जास्त वेळ घेत नाही. मी सदैव म्हणतो, गुरुवर्य लिंगायत षटस्थल ब्रह्मी बसवलिंग शिवाचार्य माऊलीचा 34वा पुण्यतिथी जवळपास माऊलीनं आपलं देह सोडून 34 वर्ष झालेलं आहे. हा 34वी पुण्यतिथी आपल्या या शिवानंद आश्रमामध्ये गुरुवर्य षटस्थल ब्रह्मी शिवानंद शिवाचार्य माऊलीच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडत आहे. आपल्या भारतीय संस्कृती आहे, गुरुची जी परंपरा आहे फार श्रेष्ठ आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला फार मोठं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे. करता करे सो कुछ नहीं होता, गुरु करे सो होय. 3 लोक 9 खंड में गुरु से बडा न कोय. गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही त्या ठिकाणी. कारण का, गुरु म्हणजे साक्षात मी. मन्मथ स्वामी गात्यामध्ये वाचतात, गुरु तोची महादेव. गुरु तोची देव, गुरु तोची महादेव. गुरु हा काय, साक्षात शिवाचा अंश आहे, त्या भगवंताचा अंश आहे. भगवंत कसा आहे, देव कैसा आहे न कळे, काळा किंवा गोरा. परंतु या ठिकाणी हे जे आपल्या समोर जी मूर्ती या ठिकाणी दिसत आहे, हे साक्षात भगवंताचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. हे सगुण रूप. तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकचू गोविंद रे त्या ठिकाणी. कारण का, जेव्हा तू सगुण आहेस की निर्गुण आहेस, पण या भवरोगामधून आपल्या सर्व या मानवाला तारण्यासाठी हा सगुण रूप या ठिकाणी धारण करून या ठिकाणी आलेला आहे. त्यासाठी आपण गुरुला क्रमी लेखून त्या ठिकाणी. तुम्हाला माहित आहे, नारदानं गुरुला क्रमी लेखलं होतं. काय फजिती झाली त्या ठिकाणी नारदांची. मी जास्त म्हणजे सपोर्ट याच्यामध्ये जात नाही. कारण का, गुरु हे श्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. बघा, गुरु सुख हुआ गोपी चंदा को, मैनावंती को, तुलसीदास मीरा को. त्या ठिकाणी गुरुचं जे आशीर्वाद भेटलं कोणाला, गोपीचंद राजा. त्याला काय कमी होतं, राजा होता त्या ठिकाणी. पण मैनावतीला वाटलं त्या ठिकाणी त्याच्या आईला की माझा मुलाचं हे सुंदर असं जे शरीर आहे, सुंदर हे देह आहे, एक दिवशी नाश पावणार आहे. कारण का, मातीच्या मध्ये मिसळून जाणार आहे. त्यासाठी त्या मैनावतीनं मग त्या गोपीचंदाचं त्या ठिकाणी काय केलं, गुरु उपदेश करायला लावून त्या ठिकाणी त्याचं म्हणजे कल्याण त्या ठिकाणी केलं. अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं म्हणजे गुरु फार श्रेष्ठ आहे. कितीही जर आपण गुरुचं वर्णन केलं तर कमी आहे त्या ठिकाणी. कारण का, प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा त्या ठिकाणी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपेक्षा श्रेष्ठ असं कोणी नाही. गुरुचाच अवतार आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं त्या ठिकाणी. शिवाचा अवतार म्हणल्यानंतर मन्मथ स्वामी आपल्याच्यामध्ये सांगतात, गुरु तोची देव. कारण का, गुरुच तो सदाशिव आहे त्या ठिकाणी. अशा प्रकार आज या गुरुमाऊली आपल्या लिंगायत षटस्थल ब्रह्मी माऊलीचं सगळीकडे प्रचार त्या ठिकाणी होता. आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि प्रत्येक ठिकाणी माऊलीचं म्हणजे नामस्मरण प्रत्येक भक्तजण त्या ठिकाणी गात होते. त्याही परंपरा गुरुवर्य षटस्थल ब्रह्मी शिवानंद शिवाचार्य माऊलीनं चालू ठेवलेली आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी
1,80,000 असं सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य माऊलीची शिष्यमंडळी होती. पण मी म्हणतो आज सद्गुरू शिवानंद शिवाचार्य माऊलीची शिष्यमंडळी किती आहे काय नाही काही सांगता येत नाही. गुरु माऊली जर प्रत्येक एक शिष्याचं घर जर करत गेले तर गुरु माऊलीची भेट आपल्याला 50 वर्षापर्यंत त्या ठिकाणी होणार नाही. असे एवढी शिष्यमंडळी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि गुरुवर प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी आहे. मनामध्ये आपण भाव म्हणायचं जे आहे ते भाव ठेवावं त्या ठिकाणी. कारण का भावामुळं त्या ठिकाणी म्हणजे गुरुला काय आवडते त्या ठिकाणी, देवाला काय आवडते, फक्त श्रद्धा आणि भाव. बघा प्रत्येक जण सांगतात त्या ठिकाणी, साईबाबा सांगतात श्रद्धा आणि शबुरी. प्रत्येकाने त्यासाठी गुरुवर श्रद्धा त्या ठिकाणी ठेवा. कारण का गुरु जे आपल्याला सांगतात त्या मार्गाने आपण जर चाललो तर आपलं कल्याण त्या ठिकाणी होते. जर गुरुचं कर्तव्य आहे शिष्याला त्या ठिकाणी आज दीक्षा दिले, दीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये कानमंत्र त्या ठिकाणी त्यांनी सांगतील. मग गुरुनं सांगितलं मंत्राची जोपासना त्या ठिकाणी शिष्यानं केलं तर हे भवसागर तो तरुण जातो त्या ठिकाणी. आपण अभंगात म्हणतो भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाणं शिवनाम. या भवरोगातून जर आपल्याला तारून जायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्या भगवंतानं नामस्मरण करायला पाहिजे. गुरुनं दिलेल्या गुरुमंत्राचा आपण जप करायला पाहिजे. बाबा तरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. गुरुचा मंत्र कसा आहे, तारणारा आहे, मारणारा नाही. त्या ठिकाणी एखाद्या आपण तीर्थयात्रेला गेल्या प्रत्येक ठिकाणी एक तीर्थकुंड त्या ठिकाणी असते. एखादा चुकून पाय घसरला तर त्या कुंडामध्ये मनुष्य पडून त्या ठिकाणी जीवाला मुक्तो. पण गुरुचं जे पादतीर्थ आहे तसं नाही त्या ठिकाणी. हे पादतीर्थामुळे त्या ठिकाणी काय आहे की त्याच्यानं आपण करून जातो. आजपर्यंत ऐकलात का तुम्ही गुरुच्या पादतीर्थामध्ये कोणीतरी बुडून मेला म्हणून? नाही. कारण का अशा प्रकार गुरुचं जे हे महत्व आहे फार श्रेष्ठ आहे. आणि ही परंपरा मी सदैव म्हणतो आमच्या या तंबूर गावी या ठिकाणी लाभलेली आहे. खरोखर माझं गाव मी सांगतो फार म्हणजे भाग्यवान आहे. कारण का गुरुची परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे. अगोदर बसवलिंग शिवाचार्य, त्यांच्या अगोदर नागलिंग शिवाचार्य आणि आता शटस्थल ब्रह्मी शिवानंद शिवाचार्यांनी ही गुरा या ठिकाणी सांभाळलेलं आहे. आणि तुम्ही बघत आहात आपल्या या मठाची अगोदर काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे त्या ठिकाणी. बघा सगळं हे मंडप त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी लिंगायत शतस्थल ब्रह्मी बसवलिंग शिवाचार्य माऊलीचं मंदिर आणि शिवलिंगेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपल्या समोर साकार होत आहे. आणि तामिळनाडूहून कारागीर मागवलेले आहेत. ते इथले तिथले कोणी नाही तर तामिळनाडूमधून त्या कारागिराला मागून हे मंदिराचं बांधकाम त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. म्हणजे माऊलीचं सगळं कार्य चालू आहे. कोणी कोणी म्हणतात तमरूचे महाराज नाही पैशाच्या पाठीमागं लागले. पण मी तुम्हाला विचारलो, काही सद्भक्त जण ही भाषा बोलले तर त्यांना मी विचारलो, बरं बाबा तुम्ही जे म्हणता ठीक आहे, बरं माझे गुरुमाऊली तुमच्या घरी आले किंवा तुमच्या घरी येण्यासाठी मला एवढे पैसे पाहिजे, एवढे पैसे द्या असं कोणी म्हणजे असं बोलले का त्याने तुम्हाला? नाही. मग तुम्ही कसं काय म्हणता की माझ्या माऊलीला म्हणजे पैशाच्या पाठीमागे आहेत म्हणून? काही लोक कुजबुज करतात पाठीमागे त्या ठिकाणी. त्यांना विचारलं मी, कारण का माऊली आजपर्यंत कुणालाही 1 रुपया त्या ठिकाणी मागितलेलं नाही. एखाद्या भक्ताचं कल्याण झालं असेल, एखाद्या भक्ताचं मनोकामना पूर्ण झाली असेल तर त्यांना आपल्या सर्वेच्छेनं जे काही गुरुदक्षिणा म्हणून माऊलीच्या चरणी समर्पण या ठिकाणी केलेलं आहे. पण माऊलीनं आज श्रीमंताचा आला म्हणून श्रीमंताला त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं नाही. गरीब आला म्हणून गरीबासाठी तुझा भाव त्या ठिकाणी केलेला नाही. आणि आमच्या मठाची परंपरा आहे त्या ठिकाणी सकल मत स्थापित.
कारण का आमच्या मठामध्ये प्रत्येक जाती धर्माचा भक्त या ठिकाणी येतो आणि माऊलीच्या चरणी आपलं नतमस्तक त्या ठिकाणी होतो. गुरुवर षटस्तर ब्रह्मी बसवलिंग शिवाचार्य महाराज ज्यावेळेस आपले ध्येय ठेवले ऋषिकेशहून त्यांचे म्हणजे ध्येय या ठिकाणी घेऊन आण्यात आलं. इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. त्या ठिकाणी आमच्या गावच्या मुस्लिम बांधव कधीच मंदिरामध्ये जात नाही, पण माझ्या माऊलीची तशी एक त्यांच्यावर म्हणजे श्रद्धा होती. त्या लोकांची श्रद्धा माऊलीवर त्या ठिकाणी होती. माऊली ज्यावेळेस या ठिकाणी लिंगायत झाले त्यांचं म्हणजे देह या ठिकाणी आणण्यात आलं, तर माझ्या गावातील सर्व मुस्लिम बांधव जे होते, मुस्लिम बांधव या ठिकाणी येऊन भगवंताला त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे अर्जी आपली केली. या ठिकाणी येऊन सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज या ठिकाणी पडलं. माऊलीचं देह एका बाजूला आणि माझे मुस्लिम बांधव एका बाजूला त्या ठिकाणी त्यांनी आपलं नमाज या ठिकाणी अदा केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे सकल मत स्थापित आहे. त्या ठिकाणी माणिक प्रभूचं जसं धर्म आहे त्या ठिकाणी त्यांची एक परंपरा आहे सकल मत स्थापित. त्यासाठी आमच्या या आश्रमामध्ये गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी कसे जाती त्याला त्या ठिकाणी महत्व दिलेलं नाही, तसं षटस्तर ब्रह्मी शिवानंद शिवाचार्य माऊलीनं जाती धर्माला या ठिकाणी महत्व दिलेलं नाही. आमच्या गावामध्ये या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा या ठिकाणी प्रत्येक जण घराघरातून दीक्षा संस्कार त्या ठिकाणी करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मातंग जातीचे देखील भक्त आहेत. त्या ठिकाणी माऊलीनं त्यांना सुद्धा आशीर्वाद त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य माऊलीचंही त्या ठिकाणी प्रत्येक समाजावर त्या ठिकाणी म्हणजे आशीर्वाद त्या ठिकाणी होतं. अशा प्रकारे माझ्या माऊलीचं जर कितीही गुण गायलं तर कमीच आहे त्या ठिकाणी. कारण का प्रत्येकाला माहित आहे जे अगोदरचे सगळे या एरियामधले सगळे शिष्यमंडळी त्या ठिकाणी होतं. माऊलीनं म्हणतात बघा प्रत्येक गावाला एक घर बांधावं, पण माऊलीनं घर बांधलं नाही. प्रत्येक गावामध्ये शिष्यमंडळी त्या ठिकाणी तयार केली. गावागावामध्ये त्या ठिकाणी शिष्य तयार झाले आणि इकडच्या या आंध्र परिसर, कर्नाटक परिसर आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर गेलं तर माऊलीची शिष्यमंडळी माऊली जर घरी आली त्यांच्या सोबत जर 200, 400, 500, 1000 शिष्यमंडळी आली तरी त्यांची व्यवस्था या ठिकाणी या परिसरामध्ये सर्व आमची शिष्यमंडळी या ठिकाणी केलेली आहे. आणि आमच्या मठासाठी प्रत्येक वेळी या आंध्रामधून त्या ठिकाणी भरपूर असा अन्नदान त्यांनी पाठवतात. इथं माऊलीनं सध्या आता आंध्रामध्ये कुठेही त्या ठिकाणी जात नाही, परंतु आणखीनही या ठिकाणी जे भक्त मंडळी पाठवणारे पाठवतात. अशा प्रकारे माऊलीचं हे कार्य आहे त्या ठिकाणी आणि हे कार्य चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडत आहेत. आपल्या नजरेसमोर या ठिकाणी दिसत आहे हे जे शिखराचं बांधकाम आहे. माऊलीचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी बाहेरून जर भक्त आला तर 5 ते 10 मिनिटं त्याच्या मनाला या ठिकाणी स्थिरता लावावं. त्याचं मन जर चंचल असेल त्या चंचल मनाला या ठिकाणी स्थिरता या ठिकाणी मिळावं. अशा प्रकाराचं या तमनूर परिसराचं या मठाचं मी तशा प्रकारे करणार आहे. कोटी, 2 कोटी, 3 कोटी कितीही खर्च येऊ द्या त्याची चिंता नाही, कारण देणारे भक्त देत आहेत, करून घेणारा करून घेत आहे. अशा प्रकारे माऊलीनं सांगितलेलं आणि सांगितलेलं माझं एक ध्येय आहे, धोरण आहे की या ठिकाणी बाहेरून आलेला सद्भक्त एक 10 मिनिट तरी काय व्हायना आपल्या संसाराला विसरून त्या ठिकाणी या भगवंताच्या चरणी तो एक रूप व्हावं असं या ठिकाणी या तमनूर नगरीला मी नंदनवन करतो. अशा प्रकारचं आश्वासन माऊलीनं आम्हाला दिलेलं आहे आणि मी माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. आता जास्त वेळ घेत नाही, कारण का माऊलीनं जे आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे ते आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावं एवढीच ही विनंती. धन्यवाद.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु भगवाने या मठाचे आराध्य दैवत शिवलिंगेश्वराच्या भगवानाच्या चरणी नमस्कार करतो. तदनंतर तुम्ही आम्ही सर्वांनी ज्या माऊलीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाहण्याचं योग लाभलं, जे आपल्याला तुमच्या आमच्यात आज नाही, 1986 ला ज्यांनी तुम्हाला सर्वांना सोडून गेलेले आहे. त्या काळामध्ये कर्नाटक मूळ मस्कल गावाहून जन्म घेऊन आपल्या जन्मभूमीतून कर्मभूमीमध्ये म्हणजे तमलूर नगरीमध्ये भगवान शिवलिंगेश्वराच्या मठामध्ये प्रस्थापित झालेले ना जात नाही, तरी पण भक्तांना विनंती केली. भक्तांच्या विनंतीला, भक्तांच्या प्रार्थनेला प्राणत्याग होणार आहे हे माहीत असताना देखील माझा भक्त जेव्हा मला चल म्हणतोय, माझं गुरु म्हणून माझं कर्तव्य आहे त्याच्यासोबत जाणं, त्या सर्वांच्या भक्तांच्या विनंतीला मान देऊन गुरु बसवलिंग शिवाचार्य माऊली मार्गस्थ झाले तमलोरेश्वर मठातून. माहीत नव्हतं त्या भक्ताला की माझ्या गुरुला मी सोडून येईल, पण गुरुला नक्कीच माहित होतं की मी परत येणार नाही. फक्त गुरुच्या प्रार्थनेला, विनंतीला मान देऊन स्वतःचं देह जरी गेलं, पण कुरुक्षेत्रामध्ये माझं आगमन शिष्यासोबत व्हावं अशी संकल्पना ज्या माऊलीनं मनाशी ठेवून गुरु बसवलिंग शिवाचार्य मार्ग आरंभ केले. आणि आम्ही एकदम लहान होतो, आम्हाला काहीच कळत नव्हतं. प्राथमिक शिक्षण आमचं चालू होतं. त्यावेळेस आमच्या माऊलीनं गुरुच्या प्रयत्नांतून हे तीर्थयात्रा घडावं असं प्राण ज्या शिष्यांचं म्हणणं होतं आम्ही ऐकून आहोत. आणि तेच गुरु 1996 ला सर्व भक्तांना सोडून कुरुक्षेत्रामध्ये आपलं देह त्याग केलं. प्रसंग तेव्हा लाईटचा नव्हता किंवा लाईटचा नव्हता, प्रसंग ध्वनीचा नव्हता, पण प्रथम गुरुच्या मठाला आणि गुरुच्या आत्म्याला जे अटॅचमेंट होतं ते आज इथे बसलेले एक भक्त आहेत. आमच्या गावचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामराव अपूर्वा हे फक्त बॅच नंबर होतं, आणि त्याच बॅच नंबरनं देशाची सेवा करत करत, गुरुची सेवा करत आम्हाला कुठंतरी दर्शन घेण्याचं योग लाभलं. 1986 ला कुरुक्षेत्रातून गुरु माऊली इथं आणलं गेलं. आताच भक्तांनी बोलल्याप्रमाणे बसवलिंग शिवाचार्य माऊलीवर गुरु शब्द बोलावणारा गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीनं सूचना केलेल्या आहेत. माऊलीचं वर्णन सांगत असताना डोळ्यात अश्रू झाला येत असतात. ज्या माऊलीनं मानवावर तर प्रेम केलंच, पण त्याच माऊलीनं मोठ्या प्राणावर देखील तेवढं जीव दिलेलं होतं. त्याचा साक्षात्कार जर आम्हाला घडलं तर जेव्हा माऊलीनं देह सोडलं, त्यांचा अश्व, त्यांचा घोडा अक्षरशः डोळ्यातून अश्रू धावत होता. हे गुरु माऊली बसवलेल्या माऊलीचं एक प्रतीक होतं. मोठ्या प्रमाणात प्रेम करायचं. तेवढंच थांबलं नाही, ज्या मोठ्या जनावरांची सेवा ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती, तो जातीनं हटकर समाजात होता. शंकर नावाचा व्यक्ती होता. मुक्तांत गुरुची जर सेवा केलीच तर गुरु ज्या प्राणावर प्रेम करत होते त्या घोड्यावर देखील तेवढंच त्या शंकर नावाच्या व्यक्तीनं प्रेम केलं. दोघांनी धोधऱ्या रडत होते जेव्हा गुरु त्यांना सोडून गेले होते. हे परिसर त्या काळामध्ये बसवलिंग शिवाचार्यांनी निर्माण केलं, पण त्यांचं फार काय आम्हाला सांगितलं लागलं नाही. त्यानंतर 2-3 या मठावर मठाधिपती येऊन गेले, आमच्या गावचे सिनियर व्यक्ती सांगले, पण गुरुला ते पटलं नव्हतं. बसवलिंग शिवाचार्य माहीत नव्हतं. त्या 2-3 पटाधिकारी आणलेल्या गुरु महाराजांना आमच्या गावाच्या नागरिकांनी, या संबंध भक्तांच्या परिसरातील भक्तांनी या मठावर गादीवर बसवण्याचा आणण्यासाठी प्रयत्न केलं, पण गुरुलाच मान्य नव्हतं. म्हणून कोणतेही मठाधिपती इथं आणलेले थांबलेले नाहीत. पण सांगावं तेवढं वर्णन कमी आहे. गुरु बसवलिंगानं ज्यांना शोधलं होतं, कर्नाटक राज्यातले हे मूर्ती आमच्या गावाला लागतील आम्ही स्वप्नातही बघलो नव्हतो. पण दृष्टांत देऊन गुरु बसवलिंग शिवाचार्य माऊलीनं स्वतः आम्ही तर पाहिलं
अप्रत्यक्ष काय केलं, पण ज्या बसवलिंगाच्या रूपानं आम्ही ज्यांना पाहतो सद्गुरू शिवानंद शिवाचार्य माऊली आज खरंच आम्हाला बसवलिंगाच्या माऊलीच्या रूपामध्ये आम्हाला दर्शन दिलेले आहे. या मठाचं वैभव अनेक भक्तांना प्रेरणा होतं की जसं राष्ट्रसंत शिवलिंगेश्वर शिवाचार्य महाराज अहमदपूरवर गेल्यानंतर अनेक भक्तांना कोरडं पडलं. तुम्ही आम्ही सगळे लाईव्ह बघत होतो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी डोळ्यानं बघितलं, संबंध महाराष्ट्र बघितलं, कर्नाटक बघितलंय. त्याची उत्तराने कोण होणार त्याच्यावर बात लागलं. पण माझ्या माऊलीनं म्हणजे बसवलिंग शिवाचार्यानं पूर्वीच ठरवून बोललं होतं, इथे येणाऱ्या मठाधिपती शिवानंद शिवाचार्य माऊली नसून मी बसवलिंग शिवाचार्य माऊली आहे, तुम्ही काळजी करू नका. म्हणूनच त्या माऊलीला इथं धाडल्या गेलं. अनेक त्रास वेदना सहन केली माऊलीनं. त्या बसवलिंगानं पाठवून दिलेल्या शिवानंद माऊलीला याही माऊलीचं काय थोडस त्याग नाही. अनेक वेदना सहन केले, अनेक परिस्थिती संघर्ष केले, पण गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलींचं त्यांच्यावर आशीर्वाद होतं. म्हणून आम्हाला त्यांच्या दर्शनातून त्यांच्या आमच्या नजरेतून त्यांना आम्हाला साक्षात बसवलिंग स्वामी भेटले. या माऊलींचा त्रास तर अनेक प्रवचन आपण ऐकलेलो. या माऊलीची कथा सांगावं तेवढं त्या माऊलीपेक्षाही जास्त आहे. पण काय सांगावं आज गुरुपौर्णिमा दिवशी माऊलींचं जे वर्णन होतं. आज पुण्यतिथी 34 पुण्य बसवलिंग शिवाचार्य माऊलीचे आपण साजरी करीत आहोत. या मठाचं मठपण गेल्या 2019ला जेव्हा माऊली अनुष्ठानला बसले, तुम्ही आम्ही किड्या मुंग्या सगळं प्रयत्न करत होतो, पण फार मोठी शक्ती होती गुरु बसवलिंग शिवाचार्य माऊलीची, जे आज 36 फुटाचं कळस, खाली 10 फुटाचं 46 फुटाची उंची माऊलीनं त्यावेळेस अनुष्ठानमध्ये ठरलं होतं. आम्ही वेळ बावडे माऊलीनं आमच्या माऊलीचं मठ पाडलं. हे ब्लेम देखील माऊलीला सहन करावं लागलं. अनेकांनी अनेक बोलले, कानाला ऐकलेलं होतं. अनेक वर्ष अनेक दिवस माऊलीला छत्र हरवलं होतं बसवलिंग शिवाचार्य. आमचं तोप होतं काय माहित नव्हतं. पण ज्या माऊलीनं मनात संकल्पना केलं, आताच बोललेल्या व्यक्ताप्रमाणे 1 कोटी 8 लाख रुपयाला नुसतं बांधकामाचा खर्च देत आहे. तर हे कोण करून घेत आहे? फक्त बसवलिंग शिवाचार्य माऊली शिवानंद माऊलीच्या रूपातून आपल्याला बघायला मिळतं. करता करविता त्यांनीच आहे. फक्त आपण किडा म्हणजे निमित्त आहोत. माझ्यामुळे काहीच नाही, मी एक सेवक आहे, मी शून्य आहे. बोलता बोलता आपण बोलून गेले. आपा तुम्ही जेवढं दिलं तमरूला, आम्ही आमचं पूर्ण गाव जरी तुमच्या चरणावर टाकू तर आमचं गाव कमी आहे. तुम्ही एवढं मोठं आमच्या गावासाठी त्याग करून ते दिलेले आहे. तुमच्याबद्दल जे बोलतील आम्ही ऐकतो, हे थोडं सत्य आहे. पण माऊली कोणालाच कधीच कोणाच्याच हृदयाला असं ठेचल असं गोष्ट बोलली नाही. अनेक संकट आले, आम्हा भक्तावरही अनेक संकट आलेले आहेत. अनेक त्याच्यातूनही माऊली आम्हाला सुखरूप आमची नौका, आमचं नाव किनाऱ्याला नेण्यासाठी फक्त बसवलिंगाच्या रूपामध्ये शिवानंदाचं आशीर्वाद पुन्हा आम्हाला सगळ्यांना मिळत आहे. म्हणून माऊलीला गुरु बसवलिंग शिवाचार्याच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन करतो. माऊलीच्या चरणावर तुमच्या सर्वांची मनोकामना पूर्ण हो. आमच्या बोलण्यातून काही चुकलं असेल तर माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो. आणि असंच सदैव आशीर्वाद बसवलिंगाच्या रूपानं तुमचं आमच्यावर राहावं. आमच्या कृतीतून काही चूक होत असेल, काही भविष्यात होणाऱ्या कार्यामध्ये सहकार्य करताना काम करताना चुकत असेल तर तुमच्या हृदयांतर्गत मला माफ करावं. बसवलिंगा परत एकदा आम्हा सर्वांना शिवानंदाच्या रूपामध्ये कृपाशीर्वाद द्यावं एवढीच नतमस्तक विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली आणि परत एकदा आजचा जो प्रसादाचा सोहळा बघा, दिगंबरराव पाटील मैदानगलूर यांची मेहुणी म्हणजे पत्नीची भाऊ बसवलिंगानं स्वामींना कोण कुठं जोडलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इब्रामपूर गाव. अतिशय एकदम छोटं गाव. मराठा समाजाचं जास्त वारकरी संप्रदायाचं तिथं नांदणूक आहेत. आमचे इब्राहिमचे 2-3 मित्र पण आलेले आहेत तिथं. तर तिथून माऊलीनं स्वतःच्या पुण्यतेसाठी दान म्हणजे अन्नदान करण्याचं भाग्य श्रीराम नारायणराव इंगळे पाटील राहणार इब्राहिमपूर या माऊलीला देण्यात आलं आहे.
कल्पना केलं नाही. अनेक भक्त आहेत, अनेक लिंगधारी आहोत आम्ही, पण ज्या माऊलीला जे भक्त पसंत आहे त्याच माऊलीची सेवा आज इथं घडत आहे. हे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम नारायणराव इंगळे पाटील इब्राहिमपूर. मी माझ्या गावच्या वतीनं सरपंच प्रतिनिधी म्हणून पाटील परिवारांना सदैव बसवली माऊलीचं, शिवानंद माऊलीचं कृपा असावं. तुम्ही दिलेल्या अन्नदानाचं आमच्या गावाच्या वतीनं शतशः संपूर्ण इब्राहिमपूर वासियांचं, मेदनकलूर वासियांचं आभार व्यक्त करतो. गावाचा एक नागरिक म्हणून, प्रथम नागरिक या नात्याने अशीच सेवा तुम्हाला सर्वांच्या वतीनं माऊलीच्या चरणी घडावं आणि तुम्हा सर्व परिवाराला सुखशांती लाभावं. बसवलिंगाच्या चरणी व गुरु शिवानंदच्या चरणी नतमस्तक होतो आणि परत एकदा सर्वांचा आभार मानतो. या कार्यक्रमानिमित्त थांबतो. जय शिवा, जय बसवलिंगा. यद्भासा भासते विश्वं यस्सुखे नाम मोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य षटस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, सुक्षेत्राधिपती शिवलिंगेश्वर भगवान आणि आजच्या पुण्यस्मरण निमित्त उपस्थित सर्व भक्तांचे साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून फार सुंदर या ठिकाणी गुरुमाऊलीचे गुणगान दोघांनी या ठिकाणी केलेले आहेत. आज विशेष करून स्मरण तर आपण दररोज माऊलीचं करत असतो, परंतु आजचा जो दिवस आहे ते शरीरापासून वेगळं झालेले दिवस आहे. यापूर्वी 8 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली शरीर सोडलेले आहे त्या ठिकाणी मी जाऊन आलो परवा. महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले म्हणून लोक विचार करत होते. दिल्लीहून हरिद्वार आणि ऋषिकेश नीलकंठेश्वर मठामध्ये जाऊन त्या ठिकाणी गुरु महाराजांना भेटून तिथं सगळं निरीक्षण करून आम्ही आलो. तर सरांनी आता या ठिकाणी तुम्हाला आठवण करून दिलं. ऋषिकेशमध्ये भक्तासाठी भक्ताचा मान देऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करावं म्हणून त्या ठिकाणी महाराज गेले होते. तदनंतर तिथून इथं येण्यासाठी काही भक्त प्रयास करून पार्थिव शरीर तमलूर बंड्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न भक्तांनी या ठिकाणी करून या ठिकाणी समाधी सुशोभित होण्याकरता या ठिकाणी शरीराचा प्रतिष्ठा या ठिकाणी त्यांनी केलेले होते. असं सांगायचं तात्पर्य, जो भक्त साकार रूपमध्ये सद्गुरूंना पाहण्याचा दृष्टी बाळगलेले आहे आणि त्यांच्या स्मरण ठेवलेले आहे, अशा व्यक्तींचा मनोकामना माऊली पाहत आहेत. त्या अनुषंगानं आज काही दिवसापूर्वी इब्राहिमपूरला 2-3 वेळा त्यांच्या घरी मी जाऊन आलेले आहे. आधी व्याधी उपाधीपासून ते त्रस्त होते. मेदनकलूरचे भक्त तळमळ करून तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तदनंतर माऊलीच्या प्रती त्यांच्या अटूट निष्ठा असल्या कारणानं त्यांच्या मनोकामना सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे. काय नाव त्यांचं? नारायणराव
तुकाराम माली पाटील. प्रभात ते प्रभात भारत आहे. प्रभातजी ज्या बाळाचं नावाने या ठिकाणी अन्नदान व्हावं असा त्यांची इच्छा होती. तर आज एवढं शिवभक्त लोकांच्या मुखामध्ये प्रसाद वाटप करण्याचा जो संधी प्रभात या बाळाच्या नावानं या ठिकाणी प्रसादाचं वाटप होत आहे. आणि त्यांची इच्छा आहे, गुरुमाऊली तुम्ही पादस्पर्शी केल्यापासून आम्हाला सुखशांती समाधान लाभलेले आहे. कितीही खर्च झाला तर हरकत नाही, मोठा भंडारा होण्यासारखा आम्हाला सेवा मला मोका करून द्या असं म्हणून गेल्यानंतर त्या परिवाराच्या जीवनामध्ये आज सेवा करण्याचा संधी लाभलेली आहे. असाच सेवा करण्याची शक्ती बघा, काही लोक जन्मल्याबरोबर अन्नदान करायला सुरुवात करतात. आलं का लक्षात? म्हणून एक उत्तम संस्कारामध्ये ज्यावेळी सद्गुरूच्या स्मरणामध्ये ज्या लेकराचा वाढ होतो, ज्या लेकराचा संस्कार होत आहे, त्या लेकराच्या नावाने जन्मल्याबरोबर असा संस्कार सुरुवात होणारच आहे. म्हणून एक जन्मालाच फार महत्व दिले, एक जन्माला महत्व दिले नाही. वेळाचा अभाव आहे, मी जास्त काही सांगू शकत नाही. जायचं काही घाई आहे लोकांना, म्हणून यांनी सांगितलं आपण लवकरात लवकर पूजा सुरुवात करू आणि येणारा जाणारा भक्ताला कुठं अडचणी होता कामा नये, प्रसाद व्यवस्थित वेळेवर सगळ्यांना पोहोचायला पाहिजे असं म्हणून त्यांच्या धोरणा होती. म्हणून एक 4 भक्तांनी या ठिकाणी बसलेले आहे दीक्षा संस्कार करून घेण्याकरता. एक जन्म गिनतीमध्ये येत नाही, एक जन्म गिनतीमध्ये येतो. लक्षात आलं का? आणि एक जन्म असा आहे, त्या जन्माचा वाटफळा होऊ शकते. आईच्या उदरातून जन्मलेले व्यक्ती खाणार नाही, पिणार नाही, गलीज व्यवहार करणार नाही असं काही सांगता येत नाही. लक्षात आलं का? खातो पितो, गलीज काम करतो, वाटोळा करतो, बर्बाद करतो, आई वडिलांचा सत्यानाश करतो, शेताचं बी बर्बादी करतो, काही शिल्लक ठेवतो या नाही ठेवतो, याची काही गॅरंटी नाही. हे कोणता जन्म आहे? आईच्या पोटातून जन्म घेतलेले लेकराचा जन्म आहे. म्हणून अजून एक विशेष जन्म आपल्याला घ्यायला जरुरी. ते जन्म आहे गुरुमाऊलीच्या हातातून जन्म घेणे. जे आज जन्म होऊन आले नाही, आजपासून खायला जमत नाही, पियाला जमत नाही, वाकडा जायला जमत नाही. लक्षात आलं का? म्हणून काही लोक जबरदस्ती करून इथं दीक्षा देतात. आपण याला दीक्षा द्यावं कशासाठी? चांगला वाटायला येईल म्हणून. आलं का लक्षात? म्हणून आज गुरुमाऊलीच्या स्मरणाने या ठिकाणी जन्म असा व्हायला पाहिजे, उत्तम जन्म. एवढा परिवर्तन कसं झालेलं आहे तुमचं असं म्हणून कोणी विचारलं तर माझा परवा जन्म झालेले आहे असं म्हणून सांगून टाकायचं. एक 2-3 दिवसाला कोणी तुम्हाला भेटलं, काय हो तुम्ही काही व्यवस्थित दिसला नाही हो, परवा माझा जन्म झाला म्हणून सांगून टाकायचं. परवा जर इतकरीच काही जन्म झालेला नाही का? झाला होता, परंतु त्याला गिनतीमध्ये येत नव्हतं. जन्म म्हणून सांगायला जमत नव्हतं. ज्या दिवशी जन्म बी व्हायला पाहिजे, आमचा मृत्यू बी व्हायला पाहिजे. आज आमचा खरा मृत्यू आहे. कधी मरू कधी देहाला विसरू. म्हणून जन्म आलिया तू करीबा स्वहित.
स्वतःचं हित आहे, म्हणून असा हित करून घेण्याकरता दीक्षा घेणं जरुरी आहे. दीक्षा घेतल्यानंतर एक पतंगरचे एक भक्त आहे लिंगूराम म्हणून, तिथं कोणीतरी गडबड करू लागलं त्याला पकडून इथे घेऊन येऊन सोबत एक लिंग रुद्राक्ष आणून घेतात. पहिले रुद्राक्ष आणून त्याच्या गळ्यामध्ये टाकून आपण आशीर्वाद देऊन टाका, आणि इकडची तागद्दो किंदद्दो एकडे पोवतो असं म्हणून दर्शन करून घेऊन जाते तेलंगणाची पतंगांची. म्हणजे गुरुच्या सानिध्यात आल्यानंतर एक व्यवस्थित मार्ग त्याला आढळावं, भेटावं, एकमेव उद्देश त्यांचा असतो. म्हणून इब्राहिमपूरचे भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा कसं परिवर्तन आपण पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी जाऊन पूजा पाठ सगळं विधिविधान करून आल्यानंतर या ठिकाणी मी सांगितलं असं खर्च होणार आहे, आपण कितीही खर्च हो, परंतु मी सेवा करायला गंभीर आहे असं म्हणून त्यांनी व्यक्त केलं. या ठिकाणी या दोघे आतापर्यंत शिवलिंगेश्वर भगवंताचा रुद्रपूजा जोडी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींचा पूजा या ठिकाणी संत शिरोमणी मंगल स्वामी महाराज की. तर सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ऋषिकेश मध्ये शरीर सोडून जवळजवळ 34 वर्ष झालेले आहेत. म्हणजे 1988 मध्ये गुरु महाराजांचं समाधी सोहळा झालेले आहे. शिवरात्रीचा योग आहे आणि कर्नाटक मस्कल या गावातील जंगमाच्या पोटी जन्माला येऊन डॉक्टर चंद्रबसव पट्टदेवराव भालकी या गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये काही दिवस वेळ त्या ठिकाणी व्यतीत करून तदनंतर या तमलूर नगरी मेन मठ म्हणजे मस्कल मठ आहे. मस्कलचे महाराज म्हणत होते. तर मस्कलचे नाव बाजूला काढण्याचा शक्ती तमलूरच्या लोकांजवळ होती, म्हणून या तमलूरच्या भक्तांच्या भक्ती प्रबल झाल्यामुळं मस्कल बाजूला गेलं, तमलूरचे महाराज म्हणून झाले. मस्कलला गेल्यानंतर सुद्धा मस्कलचे तमलूरचे महाराज म्हणते. मस्कलला गेल्यानंतर सुद्धा सांगायचं तात्पर्य, ज्या ठिकाणी अति प्रेम आहे, अति भक्ती आहे, अति श्रद्धा आहे, त्या ठिकाणी त्यांच्या गुणगान त्या ठिकाणी होत आहे. तसं सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा जे समाधी सोहळा गुरु महाराज उत्तर दिशेला मुख करून बसलेले आहेत. मग पूर्व दिशेला कशाला केले असं म्हणून काही लोकांच्या डोक्यामध्ये फिरत आहे. मला एक व्यक्ती मी विचारलेले, दिव्याचा तोंड कुठे आहे मला सांगा. दिवा असतो, दिवाचा तोंड कुठे आहे, कोणत्याकडे बाजू आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला उलटा तिलटा दिसत असते, परंतु आत्माला कुठं तोंड नसते. आत्मा सर्वत्र पाहत आहे. मग एकाकडे बघितलं तर मागच्या माणसाचं कसं होईल. म्हणून ज्यावेळी शरीर सोडतात म्हटलं तर सर्वांतर्यामी ते होऊन जातात. म्हणून अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू एक ठिकाणी पाहत नाही, एक डोळा त्याला नाही. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. हजारो त्याला डोळा आहे, हजारो त्यांना डोकं आहे. हजारो म्हणण्याचं काय कारण म्हणजे सर्वत्र पाहू लागलेले. सर्वत्र पाहू लागलेल्यानंतर दोन डोळ्यांना पाहता येत नाही. म्हणून या ठिकाणी
सर्वत्र त्यांच्या दृष्टी आहे, सर्वत्र त्यांच्या मुख आहे. म्हणून पूर्व दिशेला त्यांच्या वरचा समाधीचा मूर्ती जे साकारमध्ये आम्ही आणणार आहोत, तर जयपूरला ऑर्डर देणार आहे, त्यासाठी आम्ही परवा गेलो होतो, परंतु तेवढा काही मला कॉन्टॅक्ट बरोबर झालेले नाही. तरी सुद्धा एक सुंदर आणि भव्य आणि दिव्य मूर्ती या ठिकाणी आपल्याला स्थापना करायचा आहे, ऑर्डर द्यायचा आहे. तर गणपतरावजी सांगितलं आणि सण मांडे सर्व सुद्धा या ठिकाणी गुणगान करून सांगितलेले, हे सगळ्या गोष्टी आमच्याकडून होत नाही. लक्षात आलं का? सर्व सद्भक्तांकडून मंदिर आतापर्यंत यावर्षी जवळजवळ बरेचशे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना आपण केलेले आहोत. काल पिंपळगाव, हज्जापूर, पिंपळगाव, पंडलवाडी 3 गावातील सेंटरमध्ये असलेले पहाडावरती गणपती मंदिर आणि शंभू शंकराच्या मंदिरात शिवाचं मंदिर त्या ठिकाणी उभा केलेले आहे. तर भव्य रीती त्या ठिकाणी कार्यक्रम सोहळ्याचा संपन्न त्या ठिकाणी आपण केलो पिंपळगाव. आणि तदनंतर काल वाणी जवळाला गेलो होतो तेलंगणामध्ये, बंगालीच्या पलीकडे. जवळजवळ 1.5 कोटी बायलेकीकडून तेवढे पैसे जमा झाले. फक्त बायलेकीकडून 1.5 कोटी पैसे जमा झाले. विचार करायच्या गोष्ट आहे. आणि पैसा मागितला नाही, त्यांनी एक अकाउंट काढलं, अकाउंट मधूनच त्यांनी सगळ्यांनी पैसा टाकत राहिले आणि सर्व बायलेकी त्या ठिकाणी आले होते. भयानक मोठा मंडप त्या ठिकाणी उभा केलेले आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा भव्य शिवमूर्ती आणि पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा त्या ठिकाणी मूर्ती त्याच ठिकाणी आपण प्रतिष्ठापना करून आलेले आहोत. अशा प्रकारच्या अनेक मंदिर आम्ही पाहू लागलेले. तर या ठिकाणी सुद्धा मी सहज विचार केलं, तमलूरला बायलेची किती आहे म्हणून मी विचार केला. बायलेची आहेत की तमलूरची? तंबूरमध्ये राहणारे नाही, बाहेर दिलेले, बाहेर दिलेले जे बायलेकी आहे. परवा एक 90 की 92 वर्षाची आजी आली होती. मी आजीला विचारलं, माय तू किती दिलीस पैसे? आता 2100 रुपये दिलो. एवढं पैसे माझं माहेरचे एक म्हणले. म्हणजे तेवढा म्हातारी झाला तरी सुद्धा त्या मानवीला काय आहे, माहेरच्या आपुलकी आहे. माहेरच्या आपुलकी असल्यामुळं ते माताकडूनच कळस का घेतात म्हटलं तर त्यांच्या प्रेमाचा कळस त्या ठिकाणी चढला जातो म्हणून देतात. ते मजबुरीला देत नाही, ते प्रेमानं देत असते. म्हणून बैलेकीकडून त्या ठिकाणी पैसा संग्रह केला जातो. आम्हाला तर फिरणं होत नाही. आलं का लक्षात? तुमच्याकडे चंदा मागण्यापेक्षा उगा एक दिवसाचं फिरून आले की सहज. आता गणपतराव म्हणाले ते पैशाचे मागून महाराज लागले म्हणून कोणीतरी म्हटले म्हणून. मी तुम्हाला सांगतो, माझा मागी पैशावर लागलेले आहे, पैशाचे मागे. परवा काय झालं, एरोप्लेन मध्ये जाता वेळेस त्यांनी फोटो काढ. आता मोठे मोठे घराच्या कडले हो, आता थोडं घरामध्ये कशाला यायला गेले. आता एरोप्लेन मध्ये फिरून होते. आता दिल्लीला जायचं असलं तर 5 दिवस लागते रेल्वेमध्ये. आम्ही 2 घंट्यामध्ये जाऊन आलो. परंतु त्यांनी सांगितलं, एका भक्ताकडे जायचं असेल तर भक्तांकडे जायचं 50 वर्ष झालं तरी सुद्धा पुरणार नाही म्हणून गणपतराव म्हणाले. असा अवस्था झालेला आहे. परवा जाता जाता मी इथं कोणतं तरी गाव आहे, राजोळा कोणतं गाव आहे हो? राजोरा गया. राजूरला गेल्यानंतर तिथं लमाणी समाजाचे आपले चव्हाण साहेब आहेत. त्याला कळालं आप्पा एकदा राजोळा येऊ लागले म्हणून. तुला कसं कळलं रे? आप्पा मी व्हॉट्सअप मध्ये राहतो आणि कोणी ठेवत राहतो, कुठं कुठं तुमचा प्रोग्राम आहे असं म्हणते, आम्हाला कळते. ठीक आहे. लमाणी समाजामध्ये असून जवळजवळ 15 वर्ष झाले की काय की ते तांड्याला गेलो मी. अजून आपण ह्या ते जवळ नाही होता, चला तांड्याला म्हणलं. अख्खा घरामध्ये इतकंच लिंगायत लोक सुद्धा तेवढा पूजा करू शकत नाही. त्यांच्या गळ्यामध्ये एवढा मोठा चौक आहे. तेव्हा गुंठड्यावर जाऊ बघा, हे लमाणी समाजाचा आहे चव्हाण. आणि मोठं लिंग लावून पूजा पाठ. आता बसा,
आता त्यांनी कीर्तन सुद्धा करू लागले, ऐकून 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 आमच्या पदयात्रेमध्ये राहतात. म्हणजे संस्कार फक्त माऊली सांगितल्याप्रमाणे सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ज्या ठिकाणी अंतःकरणाला प्रेम करणारे लोक आहे त्याला जाती बघितला नाही, त्याच्या पंथ बघितला नाही, त्याच्या काही कुळ बघितलेले नाही, परंतु एकमेव त्यांच्या निष्ठा पाहून त्याला दीक्षा दिलेली आहे. म्हणून त्या तंड्याला जाऊन खडी ऊन होतं, भयानक ऊन, दुपारी 2 वाजता कडक ऊन मध्ये कालच की परवाच्या दिवशी जाऊन त्यांना आशीर्वाद देऊन आला. आता तुमच्या आशीर्वादानं हे बघा हे सगळं बांधकाम तुमच्या आशीर्वादानं झाले, तिथं एक बांधकाम करणार आहे, अजून एक बांधकाम होणार आहे असं म्हणून काही काही त्यांनी सांगत होते. सांगायचं तात्पर्य बहिरंगाच्या लौकिक जीवनामध्ये विकास सुद्धा आपण अनेक ठिकाणी पाहत आहोत. हे भटकलेले समाज आहे, लक्षात आलं का? त्या काळामध्ये लमाणीच्या तांडामध्ये पाऊल ठेवणं म्हणजे भयानक भीती वाटायचं पोझिशन होती. अशा प्रकारच्या वातावरण असलेले समाज त्या ठिकाणी गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेऊन एक योग्य मार्गाला त्यांनी लागलेले आहे. हे आनंदाचा क्षण आहे. तरी सुद्धा 1-2 गोष्टी मराठी बोलत फक्त 2 गोष्टी बोलित येऊन तर त्यांना मी कळेल, तर आम्ही एवढा लिंगायताचा पोटी येऊन सुद्धा आम्ही लिंग टाकून दिले, तर आता लिंग घेण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये यावा. म्हणून 1-2 गोष्टी चव्हाण यांच्याकडून तुम्ही ऐकून घ्या आणि यानंतर जे सेवा केलेले आहे सर्व भाविक भक्त रघुवीरजी प्रतिवर्षी या ठिकाणी गुरुमाऊलीचा अभिषेक वगैरे करत आहेत. तसं आपले काय शांताबाई भंडारे त्यांनी सुद्धा भंडारे परिवार सुद्धा एक बाजू ठेवलेली लोक होती, परंतु गुरुमाऊली एकदम एवढा जवळ त्यांना घेतलं, एवढा अंतःकरणाला प्रेम त्या माऊलींना त्यांनी केलेले आहे. सर्व समाज या ठिकाणी दीक्षा संस्कार घेऊन सेवेमध्ये तत्पर आहे. तर असंच सेवा करणारे सर्व भक्तांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभावा. वेळाचा अभाव आहे. तदनंतर सर्व मंडळी प्रसाद ग्रहण करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी रामतो. सांगते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्रिकाल वंदनीय पूज्य गुरुदेव चतुष्कर्मी श्री गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तंबोडकर गुरुमाऊलीच्या सूचनेचं पालन करून मागं प्रवचनमध्ये माऊलीनं वसुदेवी शिवाचार्य माऊलींचं मंदिराचं कळसाचं स्थापना करण्यासाठी संकल्पना ठेवली होती सहभक्तांमध्ये. त्या निमित्तानं एक संकल्पना ठेवली होती भंडारी परिवाराचे नितांत त्या माऊलींची श्रद्धा होतीच, तर याही माऊलीवर तेवढ्याच दुर्मिळ श्रद्धा आहे. नागाबाई भंडारी त्यांची चिरंजीव व्यावसायिक पशु वैद्यकीय सेवेमध्ये तत्पर असलेले आणि माऊलींच्या सानिध्यात सहकार्य करणारे डॉक्टर शिवराम सायलू भंडारे यांनी संकल्पना ठेवली की माऊलीच्या व्यवसायासाठी म्हणजे मंदिर बांधकामासाठी 5,000 रुपयाचं देणगी संकल्प केले होते. त्यांनी आज अगदी स्वरूपामध्ये माऊलीच्या चरणी बसवली. माऊलीच्या पुण्यतिथी निमित्त माऊलीच्या चरणी अर्पण केले. तर मी गावाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि जाता जाता एक दुसरी माऊलीच्या चरणी विनंती आलेली आहे एका भक्तांचं